सिनेमा प्रदर्शित होतोय तर गोड झालं पाहिजे. तर आता हा गोड पदार्थ काय आहे? गोड धिरडी. येस. तर त्याचं साहित्य लिहून घ्या. गुळाचं पाणी, गव्हाचं पीठ आणि साजूक तूप. साहित्य तुम्ही बघितलंच आहे. फक्त गव्हाचं पीठ आहे. हो, फक्त गव्हाचं पीठ आहे आणि गुळाचं पाणी. हो, हातच वापरणार आहे. हाताने करते. गुठळ्या सगळ्या. ठीक आहे. हे पीठ आपण चांगलं एकजीव करून घेऊया. गुळाचं पाणी आणि गव्हाचं पीठ असं छान पीठ एकजीव झालं. आता पटकन धिरडी घालायची. साजूक तूप घालू. हो, चालेल. तसं नॉनस्टिक आहे हे, त्यामुळे एवढं पुरेल. तुला येईल ना घालता? येईल. पहिलं ट्राय कर. ठीक आहे, पहिला मोडला तरी चालेल. सर्वात पहिलं धिरडं. येस, फॉर यू. तर आता हा शांतपणे दोन्ही बाजूनी खरपूस असा आम्ही करून घेतो. आणि जसं आमचा सिनेमा पण आहे खरपूस. येस. तर तसा करून घेतो. तर तुम्हाला साहित्य कृती घ्यायला हरकत नाही. अगदी सोपं साहित्य, छोटूस साहित्य आणि अगदी सोपी कृती. पटकन लिहून घ्या. गोड धिरडं बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गुळाचं पाणी, गव्हाचं पीठ आणि साजूक तूप. कृती: गुळ गार पाण्यात रात्रभर भिजवून ठेवावा. एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये गुळाचं पाणी घालून पातळसर बॅटर तयार करावं. तव्यावर साजूक तूप गरम करून त्यावर हे बॅटर पसरून धिरडी खरपूस भाजून घ्यावी.